बस माझ्याकडे तो ना बस एवढे दुखतंय. जुना प्रॉब्लेम बरं पण तुमचं अरे डोकं दुखतं काही नाही नाही. कुठून कसं आता तुमच्या मानेमध्ये C4-C5-6 मध्ये गॅप आहे म्हणजेच वरची डीक खाली सरक डीक सरकून भरपूर दिवस झाले. एकतर माने उपडले, हाता उपडले, पाठी उपडले हे तुम्हाला माहिती. स्कूटीवरून आला का पोरगा त्यावेळी फक्त ती डीक सरकलेली होती. त्याच्यानंतर तुम्हाला 6 महिने 12 महिन्यानंतर काही त्रास नव्हता, फक्त तिथे चमक भरायची. पण जसं जसं तुम्ही नंतर चुका करत गेले, उशा दोन घेणं, मान मोडणं, या खांद्यावर जास्त झोपणं, खांद्यावर वजन घेणं, डोक्यावर वजन घेणं, त्याच्याने त्याचे कार्टिलेज असतं ते फाटून बाहेर आलं. बाहेर आल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन छातीला, पाठीला, शोल्डरलाही हाताला होतं. पण या हाताला कळ लागते, तुम्हाला हाताला दिवसभर बऱ्याच वेळा झटका देत बसतो. पण ह्या प्रॉब्लेममुळे तुमचं भविष्यामध्ये शोल्डर जाणार आणि टेनिस एल्बो जाणार. आता पण दुखत असेल इथं, तर नसेल दुखत तर भविष्यात दुखेल. तुम्ही हाताला झटका दिला प्रसव घेताना म्हणजे असं जर पूर्ण होतं असं होत नाही. ही ताकद गेली ना त्याची. कारण की यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. याचा सर्वायकल स्पाईनचा MRI केला त्याच्यात स्पष्ट 5व्या 6व्या महिन्यामध्ये गॅप आणि कार्टिलेज असलेलं दिसत. एक्सरेमध्ये ह्या गोष्टी क्लिअर होत नाही दिसत. पण याला आयुष्यभर नियम आहे. उशा 2 घेणं, 20 ते 30 किलोच्या पुढे डोक्यावर खांद्यावर वजन घेणं चालणार नाही. जर घेतलं हा त्रास परत 1001% परत होतो. पण तुम्ही मी सांगितलेल्या चुका नाही केल्या, पुढचे 60 वर्ष पण परत हा आजार होणार नाही याची गॅरंटी माझी. पण तुम्ही नियम तोडला, चुकी केली, पुढच्या 15 दिवसात परत त्रास होईल याची गॅरंटी पण माझी. डोक्यावर गेले डोक्यावर या खांद्यावर वजन नाही. 20 किलोपेक्षा जास्त. 3.5-4 किलो. हा, याच्यावर झोपायचं पुढचे 3 महिन्याने, मानेला झटका द्यायचा आणि खांद्याचा झटका. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. म्हणजे 10 दिवसाची प्रोसेस असते. ठीक आहे, फालतू झोपा. याच्या आधी कोणाला दाखवलं? हात खाली माझ्याकडे तो. या गोष्टी बाकीचे डॉक्टर MRI केल्याशिवाय क्लिअर करत नाही, सांगत. तुम्हाला डायरेक्ट सांगत रिलॅक्स 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 रिलॅक्स. त्यांचा सायटिका प्रॉब्लेम होता तेच ना? ओके. ते तर लय फिरले ते. सरकारी गाडी फेल झाली, गोळी मारली कुठं पाय इकडे करा, डोकं इकडे. त्याला जा बाहेर घ्या, सरळ हळू. अविनाश पाय पकड, वरती माणूस ना, खाली खाली रिलॅक्स. फालतू झोपा, डोकं इकडे तिकडे. हा ठीक आहे, असं मान आणि उजवा हात आहे.